जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहता, तेव्हा तुम्हाला द्रव्याच्या 3 अवस्था आढळतात. आपल्याकडे स्थायू आहेत, जे तुम्हाला दगड आणि झाडांमध्ये आढळतात. मग द्रव दिसतील, जसे की तुमच्याकडे असलेलं लिंबू सरबत किंवा तलावातील पाणी. आणि शेवटी आपल्याकडे वायू आहेत. उदाहरणार्थ ऑक्सिजन, जो तुम्ही श्वासावाटे आत घेता, आणि कार्बन डायऑक्साईड, जो तुम्ही बाहेर सोडता. तसेच आर्द्रता देखील आहे, जी मुळात पाण्याची वाफ असते आणि हवेत नायट्रोजन देखील असतो. ही सर्व वायूंची उदाहरणे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या 3 वेगवेगळ्या अवस्थांची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात स्थायूंपासून करूया. जर आपण स्थायूंवर झूम इन करून पाहिलं, तर आपल्याला काय दिसेल? तुम्हाला तर माहीत आहे की आपल्या सभोवती असलेले सर्व द्रव्य अणू आणि रेणूंसारख्या सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर झूम इन करू शकलात, तर तुम्हाला हे अणू आणि रेणू खऱ्या अर्थाने आपापल्या ठराविक जागी अडकलेले दिसतील. ते जागेवर स्पंद पावत आहेत. पण जर तुम्ही नीट पाहिले, तर तुम्हाला दिसेल की ते एकाच जागी अडकलेले आहेत. यामुळेच त्यांना ठराविक आकारमान असते आणि त्यांना ठराविक आकार प्राप्त होतो. तुम्ही एखादा स्थायू उचलू शकता आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता, किंवा तुम्ही त्याचे तुकडे करू शकता. परंतु जोपर्यंत असे काही केले जात नाही, तोपर्यंत त्यांचा विशिष्ट आकार आणि आकारमान बदलत नाही. त्यांच्याबद्दल आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, जर तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, तर ते दाबले जात नाहीत. पहा, मी या स्थायीरूप कुलपाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो दाबला जात नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्थायूंमध्ये असंपीड्यता म्हणजेच नॉन कॉम्प्रेसिबिलिटी असते. तुम्ही त्यांना संपीडित करू शकत नाही. तर स्थायूंमधील कण स्पंद पावत असतात. त्यांच्याकडे गतिज ऊर्जा असते, परंतु ते बऱ्यापैकी आपापल्या ठराविक जागी अडकलेले असतात. परिणामी त्यांना ठराविक आकार आणि आकारमान असते आणि ते असंपीड्य असतात. यानंतर आपण द्रवांकडे वळूया. जर तुम्ही तलावातील पाण्यामध्ये झूम इन केलं, तर आपल्याला पाण्याचे रेणू दिसतील. पण ते काय करत आहेत? बघा, ते केवळ स्पंदच पावत नाहीत, तर ते इकडे तिकडे फिरत देखील आहेत. तुम्ही पाहू शकता की ते एकमेकांच्या जवळ आहेत, परंतु ते स्थायूंप्रमाणे अगदी घट्ट जोडलेले नाहीत. म्हणूनच ते सहजपणे हालचाल करू शकतात आणि म्हणूनच द्रवांना प्रवाहिता म्हणजेच फ्लुइडिटी प्राप्त होते. म्हणून द्रवांचे आकारमान ठराविक राहते, परंतु त्यांना ठराविक आकार नसतो, कारण ते सहजपणे वाहू शकतात. त्यामुळेच ते धारक पात्राप्रमाणे आकार घेतात. उदाहरणार्थ इथे बघा, द्रव या धारक पात्राचा आकार घेत आहे. पण आता जर मी ते इथे ओतले, तर आकारमान तेच राहते, परंतु आता त्याने या दुसऱ्या धारक पात्राचा आकार घेतला आहे. पण त्याच्या संपीड्यतेबद्दल काय? तुम्ही त्याला दाबू शकता का? चला या प्रश्नाची उत्तरं पाहूया. एका बाटलीत पूर्णपणे पाणी भरा आणि ती दाबण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल की हे काम खूप कठीण आहे. इथे थोड्याफार प्रमाणात ही बाटली दाबली जात आहे, कारण इथे हवेची पोकळी आहे. परंतु जर ती पूर्णपणे पाण्याने भरलेली असती, थोडीफार देखील हवा नसती, तर असं करणं कठीण झालं असतं. याचा अर्थ द्रव देखील असंपीड्य असतात. स्थायूंप्रमाणेच द्रवांच्या कणांमध्ये गतिज ऊर्जा असते, परंतु यावेळी ते केवळ स्पंद पावत नाहीत, तर ते इकडे तिकडे फिरत देखील आहेत. आता आपण वायूंकडे वळूया. जर तुम्ही वायूंच्या आत पाहू शकलात, तर आपल्याला असे दिसेल की यावेळी कण एकमेकांपासून पूर्णपणे मुक्त आहेत आणि ते त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे हालचाल करू शकतात. नक्कीच ते एकमेकांच्या जवळ येतात, अधूनमधून एकमेकांवर आदळतात, परंतु ते एकमेकांशी अजिबात घट्ट जोडलेले नसतात. परिणामी वायूंना ना ठराविक आकारमान असते, ना ठराविक आकार असतो. ते ज्या धारक पात्रात आहेत त्याचे आकारमान आणि आकार दोन्ही व्यापून टाकतात. पण त्यांच्या संपीड्यतेबद्दल काय? मानव हवेला तितके जास्त संपीडित करू शकत नाही. जर तुम्ही यंत्राचा वापर केला, तर तुम्ही हवेला खूप जास्त प्रमाणात संपीडित करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्कुबा डायव्हिंगच्या टाकीतील हवेचा विचार केला, तर तुम्हाला दिसेल की हवा इतकी संपीडित केलेली असते की ती प्रत्यक्षात एका टेलिफोन बूथच्या आकारमाना इतकी जागा व्यापू शकते. इतक्या मोठ्या प्रमाणात स्कुबा डायव्हिंगच्या टाकीमध्ये हवा संपीडित केलेली असते. म्हणजे तुम्ही यंत्राचा वापर करून हवेला इतक्या प्रमाणात संपीडित करू शकता. म्हणजेच वायू संपीड्य असतात. आता थोडक्यात सांगायचे तर आपल्याकडे द्रव्याच्या 3 अवस्था आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. आणि त्यांच्यात फरक काय आहे? तर स्थायूंमध्ये कण पूर्णपणे एकमेकांच्या अगदी जवळ असतात. ते जागेवर स्पंद पाहू शकतात, परंतु ते अजिबात दुसरीकडे हलू शकत नाहीत. द्रवांमध्ये ते काही प्रमाणात फिरू शकतात,
परंतु तरीही ते एकमेकांच्या बऱ्यापैकी जवळ असतात. तर वायूंमध्ये कण पूर्णपणे मुक्त असतात आणि मुक्तपणे हालचाल करू शकतात. त्यांच्या आकारमानाबद्दल काय? स्थायू आणि द्रवांचे आकारमान ठराविक असते, पण वायूंचे नसते. ते धारक पत्राचे आकारमान घेतात. त्यांच्या आकारांबद्दल काय? स्थायूंचा आकार ठराविक असतो, द्रवांचा नसतो. ते धारक पत्राचा आकार घेतात. वायूंचा देखील नसतो, ते देखील धारक पत्राचा आकार घेतात. आणि त्यांच्या संपीड्यतेबद्दल काय? तर स्थायू आणि द्रव हे बऱ्यापैकी असंपीड्य असतात, त्यामुळे तुम्ही त्यांना संपीडित करू शकत नाही. बरोबर? परंतु वायू सहजपणे संपीडित केले जाऊ शकतात. आजसाठी इतकेच. भेटू लवकरच.